अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये दुजाभाव. प्रभाग क्रमांक 4 वगळल्यानं मुख्याधिकाऱ्यांवर नागरिकांचा सवाल. सांगोला नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत शहरातील काही भागातील अतिक्रमण हटविण्यात आली. मात्र प्रभाग क्रमांक 4 मधील हातगाडे, टपऱ्या आणि इतर अतिक्रमणांवर कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. सर्व समान निकष लागू न करता निवडक ठिकाणीच कारवाई झाल्यानं दुजाभाव होत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली. मुख्याधिकारी प्रशासक असताना नगर परिषदेचा बहुतांश कारभार त्यांच्या नियंत्रणाखाली होता. त्या काळात तसेच त्यानंतर शहरामध्ये सुरू झालेल्या काही विकास कामांबाबत देखील नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्रिमूर्ती थिएटर परिसरातील कामासह इतर काही विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारांवर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही अशी विचारणा केली जाते. निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक अस्तित्वात असताना देखील अनेक महत्त्वाचे निर्णय मुख्याधिकाऱ्यांकडे केंद्रित असल्याची चर्चा असून अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये हातगाडे धारकांवर कारवाई करून त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला अशी देखील भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. मात्र प्रभाग क्रमांक 4 मधील अतिक्रमणांवर कारवाई न झाल्यानं त्या भागातील नगरसेवकांचा दबाव आहे का असा सवाल देखील उपस्थित होतोय. प्रभाग क्रमांक 4 मध्ये सुरू असलेल्या बगीचा विकास कामाबाबत देखील नागरिकांनी शंका व्यक्त केली असून हे काम दर्जेदार होणार की निकृष्ट याकडे लक्ष लागलं. कामामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर मुख्याधिकारी कारवाई करतील का? तसेच त्या भागातील रस्त्यांवरील आणि इतर सार्वजनिक ठिकाणावरील अतिक्रमण कधी हटविण्यात येणार याबाबत देखील नागरिक उत्तराची अपेक्षा व्यक्त करत आहेत. कोट्यवधींचा निधी मात्र निकृष्ट कामांची चर्चा. मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात सांगोला शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र या निधीतून सुरू असलेल्या काही कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. हे पब्लिक है, ये सब जानते हैं असं नागरिकांतून बोललं जातंय.